की संपूर्ण जगातला जो गणपती आहे तो वक्रतुंड आहे. हो. आणि मी पहिल्या दिवशी सांगितलं की ज्ञानोबा सामान्य नाही, त्यांच्या गणपती सोंड सरळ आहे. हे ज्ञानोबांचं वैशिष्ट्य आहे. पण ज्ञानोबाला हा प्रश्न विचारला की तुम्ही जगाच्या विरोधात कसे, तुमच्या एकट्याचा गणपती सोंड. ते म्हणे सोंड सरळ किंवा वाकडी असा प्रकार नाही, पाहणारा कसा आहे त्याच्यावरती सोंड आधारित आहे. हा प्रश्न पहिल्या अध्यायामध्ये आणि त्यांच्याच तोंडातलं उत्तर 17व्या अध्यायामध्ये गुरु गणपतीच्या रूपातून आहे. म्हणजे आपण वाङ्मयीन गणपती पाहत आहोत आणि 17व्या अध्यायामध्ये गुरु गणपतीचं रूपक आहे स्वतंत्र. म्हणजे असे ज्ञानेश्वरीमध्ये 2 गणपती आहेत, गुरु गणपती आहेत आणि वाङ्मय गणपती आहेत. वाङ्मय गणपतीच्या सोंड सरळ आहेत, त्याचं उत्तर 17व्या अध्यायामध्ये. माऊली म्हणतात तुम्हाला वाटतंय की वक्रतुंड आहेत, मला वाटतंय सरळ आहेत. ज्ञानोबराय म्हणतात की जे तुझ्याविषयी मूढ गणपतीला ओळखण्यामध्ये जे कमी पडतात तयासी तू वक्रतुंड. ज्ञानी आसी तरी अखंड उजूची आस. ते ज्ञानी आहे त्यांच्यासाठी तू सरळच आहेस. याचं कारण आजची जर आपण पूजा पाहिली, पावित्र्य पाहिलं, गणपतीच्या पुढचा नाच दारू हे सगळं जर बघितलं तर त्यांच्यासाठी गणपती वक्रतुंडच आहे. अगदीच अगदीच त्यांना आणि सरळ केलंच पाहिजे. मग ते सांगितलं.